मुंबईतल्या चेंबूर पूर्व भागातील सिंधी सोसायटीतलं तुळसी अपार्टमेंट्स सध्या हे अपार्टमेंट एका मोठ्या सुरक्षेच्या चिंतेने ग्रासलेलं आहे. या इमारतीच्या स्टॅक पार्किंग परिसरात एका ईव्ही चार्जिंग स्टेशनची स्थापना करण्यात आली आहे. सदर जागा मुकेश नारंग यांच्या मालकीची असून सध्या ती बॉबी सैनी यांच्या ताब्यात आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे या स्थापनेसाठी इमारतीच्या व्यवस्थापनाची कोणतीही पूर्व परवानगी, कोणतीही संमती किंवा ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच एनओसी घेण्यात आलेली नाही. केवळ एनओसी नाही असं नाही, तर थेट शासकीय नियमांचं उल्लंघन इथे झालंय. आता आपण समजून घेऊया की नियम नेमके काय सांगतात आणि इथे काय चूक झालीये. पहिली गोष्ट, बीएमसीचं 18 ऑक्टोबर 2022चं परिपत्रक. या नियमानुसार कोणत्याही गृहनिर्माण संस्थेमध्ये ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारताना सोसायटीची परवानगी आणि अग्निशामक दलाची मंजुरी बंधनकारक आहे. इथे या दोन्ही गोष्टींना केराची टोपली दाखवली गेलीये. दुसरी गोष्ट, मुख्य विद्युत निरीक्षकांचे 10 ऑक्टोबर 2022चे एसओपी. या मार्गदर्शक तत्वांनुसार ईव्ही चार्जिंग पॉइंट्स हे मोकळ्या, हवेशीर जागी आणि इतर ज्वलनशील गोष्टींपासून सुरक्षित अंतरावर असावे लागतात. पण इथे तर थेट स्टॅक पार्किंगमध्ये, जिथे गाड्यांवर गाड्या पार्क असतात, गॅस पाईपलाईन आणि विजेच्या हाय व्होल्टेज लाईन्स आहेत, तिथेच हे चार्जिंग स्टेशन ठोकून दिले. जर चुकून शॉर्ट सर्किट झालं तर संपूर्ण इमारत सेकंदात भस्मसात होईल, इतकी भयानक परिस्थिती इथे निर्माण केली गेली आहे. तक्रारींचे ढीग असूनही बीएमसी, अग्निशामक दल, महानगर गॅस आणि अदानी इलेक्ट्रिसिटी गप्प का आहेत? कायदा केवळ कागदावर ठेवण्यासाठी नसतो, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. या प्रकरणात तात्काळ खालील कडक कारवाई होणं गरजेचं आहे. 1. तात्काळ वीज पुरवठा खंडित करा. अदानी इलेक्ट्रिसिटीने सुरक्षेच्या कारणास्तव या बेकायदेशीर चार्जिंग स्टेशनचा वीज पुरवठा तात्काळ थांबवला पाहिजे. 2. अग्निशामक दलाने सील ठोकले पाहिजे. मुंबई फायर ब्रिगेडने या जागेची तातडीने तपासणी करून नियमबाह्य आणि घातक ठरणारे हे चार्जिंग स्टेशन तात्काळ सील केले पाहिजे. 3. बीएमसीने दंडात्मक कारवाई करावी. सोसायटीची परवानगी न घेता आणि बीएमसीच्या परिपत्रकाचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित जागा मालक आणि ताबाधारकावर महापालिकेने कडक कायदेशीर कारवाई आणि दंड ठोकला पाहिजे. तक्रारी करून नागरिक थकलेत, पण यंत्रणा ढिम्म हलत नाहीये. म्हणूनच आज तुळसी अपार्टमेंट्समधील रहिवासी आणि मुंबईचे नागरिक प्रशासनाला एकच कडक सवाल विचारत आहेत. एखादी मोठी, टाळता येण्याजोगी दुर्घटना घडण्याची प्रशासन वाट पाहतंय का? निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यावरच या यंत्रणांना जाग येणार का? हा प्रश्न फक्त तुळसी अपार्टमेंटचा नाही, तर मुंबईतल्या प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेचा आहे. जर नियम पाळायचे नसतील तर ही कागदी नियम बनवता कशासाठी? आणि जर तक्रार करूनही कारवाई होत नसेल तर या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पगारावर जनतेचा पैसा खर्च कशासाठी करायचा?